मोगऱ्याचे झाड. माझ्याकडे आत्ता मोगरे इतके सुंदर आले आहेत ना, 1 2 3 4 5, इथे एक येत आहे 6. तर रात्रीच्या वेळेत ना मोगरे इतके सुंदर फुलतात ना आणि त्यांचा इतका मस्त सुगंध येतो ना की असं वाटतं असे 4-5 मोगऱ्याची झाडं आपल्या खिडकीपाशी असावी. खूप मस्त वाटतं. मोगऱ्याचे भरपूर प्रकार आहेत, पण जाती आहेत, पण मला इतके माहिती नाही आहेत. कारण मी जेव्हा पण असं कुठे नर्सरी जाते, प्लांट नर्सरीमध्ये किंवा झाडं विकत घ्यायला जर मी जाते, माती वगैरे आणायला, त्यांच्याकडे दरवेळेला मोगऱ्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यांचे सुगंधही किती स्ट्रॉंग आहेत त्याच्यावर निर्भर असतं. आणि असं किचनमध्ये काम करताना वगैरे मोगऱ्यांना एक तर सफेद फुलं आहेत आणि त्यांचं असं हेही मोठं आहे, त्यांची साईज मोठे आहेत. छोटे मोगरे, मोठे मोगरे रंगांमध्ये असं मी ऐकलं आणि मी बघितलंसुद्धा आहे. तर नक्कीच मी असं सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा असं मोगऱ्याचं झाड किंवा इतर फुलांची झाडं जी खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्सवाली आहेत, म्हणजे काम करताना इतकं डोकं शांत राहतं ना. तर रात्रीच्या वेळेत ना कालच एवढे मोगरे फुलले आहेत. आता आज संध्याकाळ झालेली आहे, 5 मोगरे झाले आणि एक छोटूसा बड येतोय, तो आज रात्री फुलेल माझ्या मते. खूप छान वाटतं आणि 2-3 दिवस सफेद राहतात. आता ते कसं पाऊस पडत असल्यामुळे त्यांना पुरेसं ऊन नाही मिळत, त्याच्यामुळे थोडंसं पानं पिवळी पडतात किंवा फुलांमध्ये अशा प्रकारे हे ड्राय होऊ लागतात लवकर, अशी गोष्ट आहे.